बहुत ज्यादा अक्षय जी पाटिल जरूर यहाँ पर लाउड अपील करते हुए, और ऑफिशियल अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन। ऑफिशियल अंपायर का डिसीजन यहाँ पर फेयर है, तो प्लीज कोऑपरेट ना करें, कोऑपरेट करें प्लीज। किसी तरह का डीआरएस लिया नहीं जाएगा। ऑफिशियल अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन। निखिल जी पाटिल प्लीज कोऑपरेट करें। ऑफिशियल अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन। किसी तरह का डीआरएस रिव्यू लिया नहीं जाएगा। ऊपर वाला सब देखता है। और जरूर पहली गेंद जरूर अच्छी डाली, यहां पर दबाव डालने की कोशिश कर रहे थे निखिल पाटिल। गेंदबाज कमाल की गेंदबाजी होती हुई। मृणाल वर्सोलकर जैसे बल्लेबाज को पहली गेंद पर चकमा देने में कामयाब हो गए, पर ऑफिशियल अंपायर का भी सरे अंजाम तालियां बजाकर हौसला अफजाई करना चाहूंगा, क्योंकि उन्होंने देखा बल्ले का और गेंद का कोई कांटेक्ट नहीं है। सीधी डॉट गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाते हुए। इस बार पैडल स्वीप देखिए, सोकर खेलने की कोशिश, 360 डिग्री बल्लेबाजी क्यों कहते हैं। और इस बार पहली गेंद डॉट जाने के बाद दूसरी गेंद फुल टॉस, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के पार, शानदार चौकार। चौके के साथ ही यहां पर शुरुआत करते हुए बैटर मृणाल वर्सोलकर। ये रन मशीन है इस टीम की। जय मल्हार अलीबाग अगर देखा जाए तो शकीर भाई शेख अक्सर उन्हें सहकार्य करते हैं, मदद करते हैं। आज शकीर भाई यहां पर जरूर तशरीफ लाएंगे। इस चौके के साथ शुरुआत होती हुई, पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर चौवा आने के बाद निखिल पाटिल थोड़े से नाराज अपने आप के ऊपर, क्योंकि फुल टॉस गेंद डाली थी और उस फुल टॉस गेंद का पूरा फायदा उठाते हुए बल्लेबाज मृणाल वर्सोलकर। अंक तालिका में अगर देखा जाए तो 4 रन की शुरुआत होती हुई। इस बार फिर से एक बार देखिए, आउटसाइड ऑफ स्टंप डालने की कोशिश, यहां पर कामयाब गेंदबाज निखिल पाटिल। अगर मास्टरमाइंड गेंदबाजी करने में माहिर ऐसे खिलाड़ी अगर देखा जाए तो मैं अक्सर आदर्श पाटिल को देखता हूं, पर आदर्श पाटिल ने यहां पर रणनीति बनाई और सीधा निखिल पाटिल को गेंदबाजी के लिए दावत दी। पहले पावर प्ले के ओवर में 30 यार्ड सर्कल का यह मैदान। इस बार कृष्णा सातपुते स्टाइल में मिड विकेट बॉर्डर लाइन के पार, अपुन का फटका, 440 का झटका, गेंद मिड ऑन बॉर्डर लाइन के पार, कवर करती हुई चौकार। छोटे मियां तो छोटे मियां, बड़े मियां भी सुभान अल्लाह आज इस मैदान पर नजर आए। चौके के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर कार्ड पर बिना कोई विकेट खोए 9 रन। अच्छी शुरुआत यहां पर पावर प्ले के ओवर में निखिल पाटिल जैसे गेंदबाज को के ऊपर काउंटर अटैक करने में कामयाब। 5 ओवर का मैच, पहला पावर प्ले का ओवर जारी। इस बार देखिए थोड़ी सी फ्लोर फुल टॉस किस्म की गेंद थी, शॉर्ट फाइनल की दिशा में फील्डर तैनात है। 1 रन के साथ अंजलि भाभी के हीरो, क्रिकेट के गॉड भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर मुकम्मल होते हुए बिना कोई विकेट खोए, जबकि पहला ओवर जारी है। ड्रीम्सक्रिकेट.in के माध्यम से सभी दर्शक हमसे जुड़े, उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत। बीसीसी तीनवीरा आयोजित एक भव्य दिव्य प्रतियोगिता हम देख रहे, बालवीर क्रिकेट क्लब तीनवीरा आयोजित ये भव्य दिव्य प्रतियोगिता। फिर से एक बार डीप में फील्डर को प्रोटेक्शन लगाने गए की कोशिश में गेंदबाज निखिल पाटिल। ओहो, इस बार देखिए, यू मिस आई डेफिनेटली हिट, खंबा उखाड़ते हुए यहां पर गेंदबाज सफलतापूर्वक गेंदबाजी, मृणाल वर्सोलकर नाम की मछली को जाल में फांस लिया। और इस बार निखिल पाटिल ने वो कारनामा करके दिखलाया है, यू मिस आई डेफिनेटली हिट, और फर्नीचर डिस्ट्रॉय, लाकुड़ तोड़ा गेंदबाजी करने में कामयाब होते हुए पहली विकेट का पतन, पहला झटका टीम जय मल्हार अलीबाग टीम को लगता हुआ। टीम का टोटल स्कोर रुका हुआ, स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर 10 रन। कमाल की गेंदबाजी यहां पर आयुष मैदान पर बल्लेबाजी के लिए उतरते हुए। आयुष यानी अगर देखा जाए ना तो जिस तरह से महालुंगे के खिलाड़ी है निखिल पारवे, उन्हें कलवा नाम से जाना जाता है, और ये अलीबाग के कलवा। अगर जरूर पर निखिल पारवे अगर देखा जाए तो कलवा नाम से प्रचलित पूरे महाराष्ट्र में है। और आज ये अलीबाग के प्रिंस आयुष बोकाड़े बल्लेबाजी के लिए आए, कलवा नाम से जाने जाते हैं। पर आज कलवे की तरह का कामगिरी इस मैदान पर करेंगे क्या, यह प्रश्न चिन्ह हमारे सामने खड़ा होता हुआ। एक ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर स्कोर जा पहुंचा है 10 रन। दूसरी ओवर की जिम्मेदारी आदर्श पाटिल, जिनके नाम में आदर्श है, फिर वो बल्लेबाजी हो गेंदबाजी हो, काफी प्रभावित गेंदबाजी करते हैं। पर एक चौके के साथ खेलने वाले, चौवा लगाने वाले बैटर स्ट्राइक एंड पर विराट जुईकर, अलीबाग के कृष्णा सातपुते, जय मल्हार अलीबाग टीम की जानिब से बल्लेबाजी करते हुए।
दूसरा पावर प्ले का ओर जारी, 3 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर हमें नजर आते हुए। इस बार पहली गेंद स्विच हिट करने का प्रयास, दूध आई तलवार बनी तो आबाद नहीं तो बर्बाद। मेरी परिभाषा में केटी में अक्सर कहता हूं, बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना। डॉट गेंद के साथ शुरुआत करते हुए गेंदबाज आदर्श पाटिल। इस बार बैकफुट पर गए, पंच किया, खेल हवा में, हो डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी। ऐसे कुछ कहते हुए यहां पर पॉइंट के खिलाड़ी थे। शानदार कैच छोड़ दिया या मैच छोड़ दी, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। तो इस बार जीवन दान विराट जुईकर जैसे बल्लेबाज को पॉइंट क्षेत्र के फील्डर ने गलती की। स्ट्राइक पर बल्लेबाज आयुष उर्फ कलवा। इस बार लेग स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर ने अपने हाथ जमीन समांतर करते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया। एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर हसीन जहां भाभी के हीरो, युवराज सिंह जर्सी नंबर 12, हैजल कीच भाभी के हीरो जर्सी नंबर 12 युवराज सिंह स्कोर कार्ड पर आते हुए। इस बार देखिए मिड ऑन की दिशा में खेल दिया, फील्डर है, अच्छी फील्डिंग, 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 13 रन। आज की तारीख भी 13, सुनहरा मौका, क्योंकि यहां पर बीसीसी 3 वीरा आयोजित भव्य दिव्य प्रतियोगिता सुपर 8 के शानदार मुकाबले ड्रीम्सक्रिकेट.in के माध्यम से सभी दर्शक इस मैच का लाइव आनंद लेते हुए। इस बार फिर से एक बार स्विच हिट करने का प्रयास, पर इस बार लाउड अपील की, उस अपील में आत्मविश्वास का उत्साह ज्यादा। फिर से एक बार डॉट गेंद जाती हुई अक्षय पाटिल हम देख रहे, मैक्सवेल नाम से जाने जाते हैं, जरूरी यष्टि रक्षक के रूप में हमें नजर आए। डॉट गेंद स्कोर कार्ड पर, स्कोर रुका हुआ 13 रन। इस बार देखिए स्लॉट में गेंद आई जरूर, मिड ऑन की दिशा में खेल दिया, गेंद वन बाउंस सीमा पार। तू रूप की रानी मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर बाउंड्री लाइन के बाहर आ जा, गेंद सीमा पार, चौकार। इस चौके के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ ईशा नेगी भाभी के हीरो जर्सी नंबर 17 ऋषभ पंत, किसके लिए होगा खतरा। 17 रन स्कोर कार्ड पर। विराज के बल्ले से आता हुआ यह चौवा, एक गेंद शेष बाकी है। सत्रह रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर, जबकि गेंदबाजी करते हुए सबसे कंजूस गेंदबाज, मास्टर माइंड जिसे कहा जाएगा, वागेश्वरी वागरन टीम के गेंदबाज आदर्श पाटिल। इस बार गेंद खड़ी हवा में, फील्डर दर्शक बनेंगे और गेंद जाएगी वाकड़े तिकड़े बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, गेंद सीमा पार, षटकार। 17 का खतरा जरूर इस आखिरी गेंद पर मंडराता हुआ अलीबाग के कृष्णा सातपुते, क्यों कहा जाता है इस खिलाड़ी को, उसका उत्तरदायित्व जिम्मेदारी यहां पर दिखलाते हुए बैटर विराट जुईकर। टीम का टोटल स्कोर जा पहुंचे 23 रन, स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। पावर प्ले की 2 ओवर में जरूर यहां पर 23 रन प्राप्त करते हुए दौर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 23 रन। तीसरी ओवर की जिम्मेदारी निजी, दूसरा टीम की ओर से तीसरा ओवर लेकर गेंदबाज फिर से एक बार लेफ्ट आर्म गेंदबाज निखिल पाटिल, स्ट्राइक पर बल्लेबाज आयुष उर्फ कलवा। जय मल्हार अलीबाग के आयुष बोकाड़े बल्लेबाजी के लिए कलवा नाम से जाने जाते हैं अलीबाग टेनिस क्रिकेट में। वही स्ट्राइक एंड पर बैटर आयुष। इस बार देखिए जड़ पे डालने की कोशिश, ऑन साइड में खेल दिया आदर्श पाटिल, जब तक फील्ड करेंगे 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट की, जिस खिलाड़ी ने आखिरी गेंद पर छक्का लगाया उस खिलाड़ी को यहां पर मौका दिया। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 24 रन स्कोर कार्ड पर। तीसरा ओवर प्रगति पर, गेंदबाजी करने के लिए फिर से एक बार सज्ज होंगे गेंदबाज निखिल पाटिल। फुल टॉस गए, ऑन साइड में खेल दिया, फील्डर है वहां पर, करेंगे नहीं गलती, और फिर से एक बार बड़ी मछली जाल में फांसने में कामयाब गेंदबाज निखिल पाटिल उर्फ जाड़िया, खुश होते हुए।
जरूर विराट जुईकर आउट होने के बाद न्यू बैटर मैदान पर सार्थक सर पाटिल। अलीबाग प्रीमियर लीग और उस अलीबाग प्रीमियर लीग में राइजिंग स्टार खिलाड़ी का किताब जिसे प्राप्त हुआ था वही खिलाड़ी सार्थक सर पाटिल। इमर्जिंग प्लेयर के नाम से जाने जाए थे खिलाड़ी वही सार्थक पाटिल। बल्लेबाजी और गेंदबाजी काफी प्रभावित करते हैं, पर यह अच्छी बल्लेबाजी का नमूना पेश करना होगा। ओहो, इस बार देखिए कमाल की गेंदबाजी। निखिल अक्सर कहते हैं ना, खौफ टूटा मगर हौसला अभी जिंदा है। खौफ टूटा, हौसला अभी जिंदा है। मैं वो हूं जहां पर मुश्किलें शर्मिंदा है। और जरूर क्या गेंदबाजी की है, काफी प्रभावित करते हुए इस ओवर में गेंदबाज निखिल पाटिल। सन्मान्य स्वप्नीलजी संजय पाटील इथे उपस्थित झाले, त्यांना विनंती करेन सर आपण स्टेजवरती येऊन विराजमान व्हा। आपला सुद्धा बीसीसी 3 आयोजित या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। और स्वप्निल जी संजय पाटिल सर यहां पर तशरीफ लाए और उनका स्वागत छक्के के साथ किया है बैटर सार्थक सर पाटिल। इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर हमारे गुणलेखक सर बतलाते हुए 30 रन स्कोर कार्ड पर। कपाल की बल्लेबाजी, एक तरफ कभी इधर चला कभी उधर चला, जाने कहा मैं किधर चला। इसकी पहली की गेंद डॉट कराई थी गेंदबाज निखिल पाटिल ने, पर उसके दूसरी गेंद के ऊपर जवाब आता हुआ सार्थक सर पाटिल का। ओहो, फिर से एक बार गेंद हवा में खड़ी, मिस टाइमिंग स्ट्रोक, फील्डर रूपक और शानदार कैच, विकेट का पतन। और इस बार देखिए सम्मानीय स्वप्निल जी पाटिल सर यहां पर तशरीफ लाए, उनका यथोचित मान सम्मान विनोद जी पाटिल सर से गुजारिश करूंगा कि उनका अनिल जी पाटिल सर से गुजारिश करूंगा कि उनका इस्तेकबाल किया जाए। अतिथि देवो भव, उनका सत्कार करना हमारा परम कर्तव्य। और सम्मानीय स्वप्निल जी पाटिल सर यहां पर तशरीफ लाए, उनका यहां पर यथोचित मान सम्मान किया जा रहा है। तन्मेश पोरे न्यू बैटर मैदान पर। जरूर एक तुम्हारी तो एक हमारी, कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है। करना था वार पर हो गया पलटवार। सार्थक पाटिल बैक टू द पैवेलियन। तन्मेश पोरे न्यू बैटर मैदान पर। टीम का टोटल स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 30 रन, जबकि ये तीसरा ओवर जारी है। इस बार देखिए घुटना टेक तमाशा देख, पर इस बार घुटने टेक पर मजबूर किया और गेंद सीधा विकेट कीपर अक्षय पाटिल की दस्तानों में डॉट गेंद की मोहर लगती हुई। 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 3 विकेटों के नुकसान पर 30 रन। म्हणजे आज 3 फीट है, पर तीसरा नंबर जीतना है तो जरूर यहां पर बड़े स्ट्रोक लगाने होंगे। 3 ओवर की समाप्ति के बाद 30 रन 3 विकेटों के नुकसान पर। चौथी ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज निखिल धुमाल। बागेश्वरी वागरन टीम की जानिब से चौथी ओवर की जिम्मेदारी निखिल धुमाल के ऊपर दी है, क्योंकि काफी बढ़िया आयोजन आज देखा जाए तो कपिल ने कहा कि जिस तरह से क्रिकेट के सौंदर्य यहां पर प्राप्त हुआ है, जो सजावट की है, मंडप डेकोरेशन यहां पर किया है बीसीसी तीनवीरा के आयोजकों ने, काफी बढ़िया। और ड्रीम्सक्रिकेट.in के माध्यम से इस प्रतियोगिता को लाइव कवर किया जाता है। अगर देखा जाए तो थोड़ी सी शोकांतिका है अलीबाग टेनिस क्रिकेट में कि यहां पर अगर बड़े बड़े टूर्नामेंट होते हैं तो कम से कम लाइव होते हैं। ये ज्यादा से ज्यादा लाइव करना जरूरी है, और वो बीसीसी तीनवीरा के माध्यम से हम नजर आता हुआ। ड्रीम्सक्रिकेट.in के माध्यम से सभी दर्शक हमसे जुड़े हुए, उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत। गेंदबाजी के लिए फिर से एक बार निखिल धुमाल स्ट्राइक पर है अलीबाग के कलवा। 30 रन स्कोर कार्ड पर अपने छोर की पहली गेंद डालने के लिए तैयार। इस बार देखिए हेलीकॉप्टर खेलने की कोशिश की थी, ऑन साइड में फील्डर है, वहां पर थोड़े से फंबल हो गए। तब तक 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन। चौथा ओवर प्रगति पर। शानदार मैच, शानदार आयोजन। पहली गेंद के पर 1 रन ले यहां पर आयुष बल्लेबाज ने 9 सेकंड पर गए। स्ट्राइक पर बल्लेबाज तन्वेश पोरे। जब जब जय मल्लर अलीबाग संकट में होती है तब तक तन्वेश पोरे की बल्लेबाजी हमें नजर।
लेबी गांव के सम्मानीय कल्पेजी पाटिल सर यहां पर तशरीफ लाए, उनसे गुजारिश है कि आप स्टेज पर आकर विराजमान हो जाए। लेबी गांव के सम्मानीय आदरणीय कल्पेजी पाटिल, इनसे गुजारिश है कि स्टेज पर तशरीफ लाए। आपका तहे दिल से स्वागत है। बीसीसी तीनवीरा आयोजित एक भव्य दिव्य प्रतियोगिता वाइट +1 कुल मिलाकर यहां पर 2 रन प्राप्त होते हुए टीम का टोटल स्कोर जहां पहुंचा है 26 कोटि को चूना लगाने वाली भाभी नताशा भाभी हार्दिक पांड्या जर्सी नंबर 33 स्कोर कार्ड पर। स्ट्राइक पर फिर से एक बार आयुष, स्ट्राइक एंड पर गेंदबाजी करते हुए निखिल। ओहो फुल टॉस गेंद और इस बार सही कनेक्शन, गेंद जाएगी लॉन्ग लेग बॉर्डर लाइन के पार। गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा, गेंद गई बॉर्डर लाइन के बाहर लंबा, षटकार। जरूर आयुष के स्लॉट में गेंद आती हुई लेबी गांव से बिलोंग करने वाले सम्मानीय आदरणीय कल्पेजी पाटिल यहां पर तशरीफ लाते हुए उनका भी बीसीसी तीनवीरा इस प्रतियोगिता के द्वारा तहे दिल से स्वागत है। कल्पेजी पाटिल वेलकम। इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन। जब जब भी 33 रन स्कोर कार्ड पे आते तब छक्के जरूर लगते, फिर विराट कोहली का 18 नंबर हो या फिर हार्दिक पांड्या का 33 हो, और वो छक्का यहां पर प्राप्त करते हुए बल्लेबाज आयुष बोकाड़े 39 रन स्कोर कार्ड पर चौथा और प्रगति पर गेंदबाजी करते हुए निखिल धुमाल। अलीबाग के कलवा बल्लेबाजी करते हुए मिड ऑन की दिशा में खेल दिया गेंद अलोंग द कारपेट। जब तक फील्ड करेंगे 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 40 रन। जरूर यहां पर सम्मानीय लेबी गांव के कल्पेजी पाटिल सर यहां पर तशरीफ लाए, उनका स्वागत यहां पर किया जा रहा है। अतिथि देवो भव और उनका सत्कार करना हमारा परम कर्तव्य। जिनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए 5 डजन गेंद प्रोवाइड की है कल्पेजी पाटिल, इनका मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। और इस बार देखिए उनका स्वागत छक्के के साथ तन्वेश पोरे भी करते हुए, गेंद जाएगी लॉन्ग ऑन बॉर्डर लाइन के पार, मस्तक पे दस्तक देने वाला षटकार। कल्पेजी पाटिल सर इनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए लगने वाली गेंदी प्रोवाइड की है, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 46 रन, 46 रन स्कोर कार्ड पर। कमाल की बल्लेबाजी और गेंदबाज निखिल धुमाल के ऊपर प्रतिकार किया है, इसीलिए तो कहते हैं ना, मेरे प्यार को बेवफाई का इनाम दे गई, मेरे दिल में यादों का पैगाम दे गई। मैंने कहा मेरे दिल में दर्द है जाने मन तेरे बिना, जाते जाते बेवफा झंडू बम दे गई। और इस बार देखिए फुल टॉस गेंद और फुल टोल वसूल किया है बैटर तन्वेश पोरे के बल्ले से आता हुआ ये शानदार छक्का। और जरूर यहां पर इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर अगर देखा जाए तो 52। कमाल की बल्लेबाजी यहां पर निखिल धुमाल के ऊपर अटैक करने में कामयाब होते हुए। और जरूर लैला की शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया, गेंदबाज इतना भागा कि लंगड़ा हो गया। जरूर यहां पर गेंदबाज के ऊपर प्रतिकार करने में कामयाब होते हुए जय मल्हार अलीबाग के बल्लेबाज तन्वेश पोरे। कमाल की बल्लेबाजी 52 रन स्कोर कार्ड पर मुकम्मल, गेंदबाजी करते हुए फिर से एक बार। और इस बार गेंद हवा में, फटका जरूर फंसता हुआ फील्डर आदर्श पाटिल गेंद के नीचे करेंगे नहीं गलती, क्योंकि सुरक्षित हाथों में कैच लपकने का काम करते हुए यहां पर आदर्श पाटिल। विकेट का पतन, टीम का स्कोर रुका हुआ 4 ओवर की समाप्ति के बाद 52 रन स्कोर कार्ड पर। हमारे गुण लेखक सम्मानीय आदरणीय प्रतिकार जी पाटिल और अलीबाग टेनिस क्रिकेट में मुझे पहली बार माइक हाथ में देने वाले शास्त्री नगर के विजय सारंग, इनका मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। विजय दादा वेलकम आपका बीसीसी तीनवीरा आयोजित इस प्रतियोगिता में, क्योंकि पहली बार मुझे अलीबाग रोहन से अलीबाग में जो दावत दी और आज मेरा नाम अलीबाग तहसील में जो बड़ा लिया जाता है, विजय सारंग आपका बड़ा योगदान उसके लिए। न्यू बैटर मैदान पर राज, जबकि यहां पर तन्वेश पोरे एक बड़ा स्ट्रोक लगाने की लालच में आउट हो चुके हैं और उनकी जगह पर राज आते हुए गेंदबाजी के लिए आते हुए आखिरी ओवर स्लॉग ओवर वागेश्वर वागरन टीम की जानिब से गेंदबाज रूपम, इन्हें गेंदबाजी के लिए दावत दी है। स्लॉग ओवर कहा गया तो दोस्तों अक्सर कहा जाता है भैरवी का षटक, और रूपम के ऊपर वो विश्वास दिखाए वागेश्वरी वागरन, क्योंकि निखिल धुमाल के ऊपर 22 रन खर्च किए बल्लेबाजी करने वाली टीम ने और अच्छा स्टार्टअप दिया था बल्लेबाज तन्वेश पोरे, सार्थक सर पाटिल ने। अभी स्ट्राइक पर आयुष,
अलीबाग के कलवा। स्ट्राइक एंड पर आयुष, नॉन स्ट्राइक पे राज, गेंदबाजी करने के लिए रूपम। स्लॉग और फिर से एक बार स्पीड अप करना है, गेंदबाजी करने वाली टीम काफी विलंब हो रहा है। सुपर 8 के मुकाबले आज के दिन में जरूर होंगे और 5-5 ओवर का मैच हमें नजर आता हुआ। फिर से एक बार रूपम गेंदबाजी करने के लिए तैयार। फुल टॉस गेंद और इस बार उसके ऊपर भी नतीजा, गेंद लॉन्ग डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के पार। और यहां पर थर्ड अंपायर को चैलेंज देते हुए दूध का दूध पानी का पानी, ड्रीम्स क्रिकेट की जुबानी, ऊपर वाला सब देखता है, अभी क्या नतीजा होगा। भाईजान जोपर्यंत डिसिजन चेक होतोय, जे जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेले आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे। सर खुशखबर थोडीशी पेंडिंग ठेवूयात आपण, कारण खूप मोठी खुशखबर आहे आणि ती अशी हलक्या फुलक्यामध्ये घेऊन चालणार नाही आपल्याला। भाईजान खूप मोठी संधी आहे सर्व खेळाडूंसाठी। यस अपॉर्चुनिटी होगी, पर ये दूध का दूध पानी का पानी, ड्रीम्स क्रिकेट की जुबानी, क्या है ये नतीजा, क्या होगा रिजल्ट, क्योंकि ऊपर वाला देखता है। मास्टर कैमरा, इट्स अ फेयर डिलीवरी। जरूर यहां पर गेंद डीप हो रही थी और ड्रीम्स क्रिकेट .in के माध्यम से यहां पर फेयर डिलीवरी, गेंद जाएगी सीमा पार, षटकार। 58 रन स्कोर कार्ड पर अलीबाग का कलवा आज इस मैदान पर रन धुमाली करते हुए। रूपम गेंद के नीचे 1 रन लिया, दूसरी रन लेने की कोशिश, भाग मिल्खा भाग, पर इस बार 2 रन लेने में कामयाब। 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 60 रन। जरूर ये सुपर 8 के मुकाबले, और अगर सर प्रतिका सर अगर देखा जाए ना तो 60-80 रन इस प्रतियोगिता के लिए कुछ मायने नहीं रखता, क्योंकि ये 360 डिग्री का मैदान काफी प्रभावित किया है बीसीसी तीनवीरा के इस टूर्नामेंट में हमें नजर आता हुआ। जरूर अभी अभी हमें जानकारी मिल रही है प्रतिकार सर के माध्यम से कि लीग में 5 ओवर में 105 रन का हाईएस्ट टारगेट स्कोर तैयार किया था। तो फिर से एक बार गेंदबाजी करते हुए रूपम, इस बार नो गेंद, अवैध एक्शन, नागोबा डुलायला लागला, फेंकी जिसे कहा जाएगा। और इस प्रतियोगिता में अवैध एक्शन गेंदबाज को गेंदबाजी के लिए दावत, फ्री हिट। और ऑफिशियल अंपायर का इशारा नो आता हुआ, अवैध एक्शन फेंकी जिसे कही जाएगी। रूपम कुछ करने की कोशिश कर रहे थे और उनके आर्म एक्शन में सन्मान्य राजेश पाटिल सर ने नो करार कर दिया और अगली गेंद फ्री हिट होगी। उगड़ा डोले पहानीट, चेंडुआ है फ्री हिट। और ये बीसीसी तीनवीरा प्रतियोगिता भी सुपर हिट होते हुए, क्योंकि ड्रीम्स क्रिकेट .in के माध्यम से व्यूअर्स अगर देखा जाए ना तो काफी हमें नजर आते हुए आ रहे हैं। और अलीबाग टेनिस क्रिकेट में बीसीसी तीनवीरा नाम ने गांव हेलो हेलो, जरूर यहां पर फीट की गेंद होगी। तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्रीट बना दिया। उगड़ा डोले पहानीट, चेंडुआ है फ्री हिट। फ्रीट की गेंद का फायदा उठाएंगे क्या अलीबाग के कलवा के चेतन गेंदबाजी के लिए आते हुए। जरूर इस प्रतियोगिता में, इस टूर्नामेंट में हमें तीसरा गेंदबाज फेंकी नजर आया, तो एक बार जोरदार अंपायर लेके तालियां बजाए, क्योंकि एसोसिएशन में जो नियम है फेंकी वादग्रस्त नो करार दिया जाएगा। और यहां पर ऑफिशियल अंपायर ने नो करार दिया चेतन गेंदबाजी के लिए आते हुए। इस प्रतियोगिता में तीसरे गेंदबाज नजर आते हुए हमें
रूपम। अभी चेतन गेंदबाजी करेंगे। इस बार स्लॉट में हवाई सफर करेगी गेंद, फील्डर बनेंगे दर्शक, वाकड़े तिकड़े बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला। अलीबाग का कलवा ऑन द फायर, गेंद सीमा पार, षटकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ प्रतिकार सर बतलाते हुए 67 67 रन के स्कोर कार्ड पर जरूर यहां पर कबाल की बल्लेबाजी होती हुई बैटर अलीबाग का कलवा। जिस तरह से निखिल पारवे को कलवा कहा जाता है, उसी तरह से अलीबाग के आयुष बोकाड़े कलवा ऑन द फायर। फिर से एक बार और पिच गेंद ऑन साइड में खेल दिया, फील्डर है वहां पर आदर्श पाटिल, एक रन लिया, दूसरी रन लेने की कोशिश। इस बार देखेंगे कौन बल्लेबाज आउट है। और आयुष ने 10 गेंदों का सामना किया, जिसमें 25 रनों का योगदान, काफी शानदार बल्लेबाजी, 3 छक्के आयुष कलवे के बल्ले से हमने देखे। टीम का टोटल स्कोर रुका हुआ 67 रन 68 रन 68, क्योंकि डबल रन लेने में यहां पर बल्लेबाज आउट हो चुके हैं। स्ट्राइक पे बैटर राज को हम देख रहे हैं, नॉन स्ट्राइक पे गणेश को हम देख रहे हैं। और इस बार देखिए डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार दे, गेंद मिड ऑन बॉर्डर लाइन के पार, शानदार छक्का। यह आसमान का इशारा है, कल का सूरज दोबारा है। और आज बल्लेबाज राज ने यह छक्का लगाकर इस रील को वायरल किया है। क्या शानदार छक्का लगाया। छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 74 74 रन 74 स्कोर कार्ड पर। 5 गेंदें हो चुकी इनिंग की आखिरी, 1 गेंद शेष बाकी। 5 विकेटों के नुकसान पर 74 रन, 5वां ओवर प्रगति पर 5 गेंदें हो चुकी है। चेतन के ऊपर अटैक राज बल्लेबाज का 74 रन स्कोर कार्ड पर लगते हुए बीसीसी 3 वीरा आयोजित भव्य दिव्य प्रतियोगिता। इस ओवर की आखिरी गेंद, फिर से एक बार फुल टॉस गेंद, हवा में खेलने की कोशिश, फील्डर है वहां पर, आखिरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज चेतन। और टीम का टोटल स्कोर रुका हुआ 5 ओवर की समाप्ति के बाद 6 विकेटों के नुकसान पर 74 रन और जीतने के लिए 75 रनों का टारगेट। ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे काबिल दोस्त कपिल ठाकुर के पास। धन्यवाद। हॅलो, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय। अलिबाग तालुक्यामधील एक अप्रतिम स्पर्धा बीसीसी 3 वीरा आयोजित ही क्रिकेट स्पर्धा आहे। पण सर्व क्रिकेट रसिकांसाठी, सर्व खेळाडूंसाठी खुशखबर आहे। अलिबाग तालुक्यामध्ये पुन्हा एकदा एक अप्रतिम प्रीमियर लीगचं आयोजन आहे। ते आयोजन केलंय आरोही स्पोर्ट्स मरिया लेबी आयोजित, दमदार आमदार स्पॉन्सर्ड बाय ही स्पर्धा असणार आहे। आणि स्पर्धेचं नाव आहे अलिबाग बिग बॅश। जानेवारी एंडिंगला ही स्पर्धा होणार आहे, तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे। आणि जर तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये खेळायचं असेल किंवा संघ विकत घ्यायचा असेल किंवा संघ स्पॉन्सर्ड करायचा असेल, तर कल्पेश दादा किंवा विनोद किंवा जे मान्यवर असतील, अक्षय कदम असतील, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे। आणि ही स्पर्धा या बीसीसी 3 वीराच्या या मैदानावर होणार आहे, याची दक्षता घ्यायची आहे। स्पर्धा डे असेल की नाईट असेल हे तुम्हाला कळवलं जाईल। फक्त जानेवारी एंडिंगला ही स्पर्धा होणार आहे। तर या स्पर्धेचं नाव आहे अलिबाग बिग बॅश। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर्व खेळाडूंसाठी। एक अप्रतिम आयोजन आहे आणि या आयोजनामध्ये खेळत असताना तुम्हा सर्वांनाच आनंद वाटणार आहे। किंवा या बीसीसी 3 वीरा आयोजित या स्पर्धा असतील किंवा या मैदानावर खूप सुंदर तुम्हाला क्रिकेटचा खेळ पाहायला मिळणार आहे। तरी सर्वांनी या स्पर्धेसाठी तयार राहायचं आहे। अलिबाग बिग बॅश, बिग बॅश अलिबाग।
खरोखरच भाईजान अशा जेव्हा जेव्हा मोठ्या स्पर्धा डिक्लेअर होतात ना, तेव्हा क्रिकेट रसिक असू द्यात, आपल्यासारखे कॉमेंटेटर असू द्यात किंवा खेळाडू असू द्यात, या सर्वांना आनंद होत असतो. आज सुपर 8चा दिवस आहे भाईजान, आणि खरोखरच पहिल्या 2-3 ओव्हरमध्ये जी गाडी घसरली होती रुळावरून मृणाल वर्सोलकर बाद झाल्यानंतर, खरं तर जय मल्हार अलिबाग या संघाकडे तसं पाहिलं गेलं तर मृणाल वर्सोलकर याच्यावर 50% गेम डिपेंड असतो. पण ज्या वेळेला मृणाल वर्सोलकर बाद झाल्यानंतर धावा थोड्या कमी यायला लागल्या, त्यानंतर फलंदाजीमध्ये ज्या वेळेला स्टार्टिंगचे फलंदाज ढासळले, लोअर ऑर्डरच्या फलंदाजाने खूप सुंदर कामगिरी केलेली आहे. तर महाडवरून खास मॅच पाहण्यासाठी आमचे परममित्र प्रयाग महाडिक इथे आलेले आहेत. त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय, कारण अलिबाग तालुक्यामधील क्रिकेट आणि अलिबाग तालुक्यातील क्रिकेटचा इतिहास आजवर तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तर टॉस, नेक्स्ट मॅच इन बिटवीन अल अजीज अलिबाग वर्सेस स्वर्णिका नौखार. अल अजीज अलिबाग विरुद्ध स्वर्णिका नौखार असा सामना होणार आहे. पण तो 75 धावांची आवश्यकता आहे. 75 रन्स नीड टू विन. 30 चेंडूंमध्ये 75 धावा की 5 ओव्हर 75 धावा. युवराज पाटील यांनी स्पॉन्सर्ड केलेला युवराज 11 वाघेश्वर वाघरण संघ की जय मल्हार अलिबाग संघ, हे देखील पाहणं फार मजेशीर राहणार आहे, रंजकतेचं राहणार आहे. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं BCC तिनविरा आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आज अलिबाग तालुक्यातील तारे सितारे किंवा जे आयकॉन प्लेयर म्हणून बऱ्याच स्पर्धांमध्ये अलिबाग बाहेर खेळून आलेले आहेत, असे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तरी सर्व क्रिकेट रसिकांसाठी त्यांचा खेळ आणि त्यांना पाहण्याची पर्वणी असणार आहे. निखिल पाटील आणि अक्षय पाटील ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. तसं पाहिलं गेलं, वाघेश्वर वाघरण संघाचा विचार केला तर स्टार्टिंगपासून यांनी अलिबाग तालुक्यामधील प्रत्येक स्पर्धांमध्ये आपल्या गावाचं नाव मोठं करण्याची एक धमक ठेवलेली आहे. म्हणजे अलिबाग तालुक्यामधील वाघरण गावाचा खेळ आम्ही सर्वांनी पाहिलेला आहे, आणि त्यामध्ये मोलाचा वाटा या 2 खेळाडूंचा आहे. मग त्यामध्ये मी रूपम म्हात्रेचं नाव सुद्धा घेईन. या तिघांनी वाघरण गावासाठी खूप दर्जेदार क्रिकेट खेळलेलं आहे. परंतु ज्या वेळेला जय मल्हार अलिबाग तुमच्या समोर आलेला आहे, 75 धावांचं टार्गेट तुमच्या समोर ठेवलेलं आहे. मृणाल वर्सोलकर आणि त्याचा मास्टरमाइंड गेम तुम्ही आधी सर्वांनी पाहिलेला असेल. विकेटच्या मागे राहून सर्व मॅचची सूत्र हलवण्याचे काम तो नेहमी करत असतो. ही मॅच थोडीशी कठीण आहे मी तर म्हणेन वाघरण संघासाठी, कारण स्टार्टिंगच्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये जर धावा आल्या नाही तर या मैदानावर धावा बनवणं तितकंसं कठीण झालेलं आहे सर्व फलंदाजांना. नेव्हिया कंपनीचे चेंडू आहेत, थोडेसे टणक आहेत, त्यामुळे हलक्या बॅट्स आपण वापरतो. हलक्या बॅट वापरत असताना बॉल जेव्हा बॅटच्या साईडला कनेक्ट होतो तेव्हा बॅट थोडीशी हातातून तुमची निसटते किंवा ग्रीप तुमची चेंज होते बॅटवरची. या सर्व गोष्टी आहेत, परंतु 75 धावा बनवायच्या तर बनवायच्या कशा. मी तर म्हणेन स्टार्टिंगच्या 2 ओव्हरमध्ये 30 ते 35 धावा येणं फार गरजेचं आहे. आणि या उलट नाण्याच्या दुसऱ्या बाजूला विचार केला तर गोलंदाजी करत असणाऱ्या संघाला महत्त्वपूर्ण 1 ते 2 विकेट्स मिळवाव्याच लागतील पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये. BCC तिनविरा आयोजित क्रिकेट स्पर्धा प्रथम पारितोषिक. बॉल पाठवा, एक बॉल पाठवा, नवीन बॉल. आमचे परोरपाडा गावचे उत्कृष्ट प्रेक्षक आमचे लाडके काका हे सुद्धा इथे आलेले आहेत. आणि जरूर आम्ही कुठे नसलो कोणत्या टुर्नामेंटला किंवा काकांना एखादा कॉल केला किंवा काका कुठे वाटेत मिळाले, काका काय अपडेट आहे, तर काका प्रत्येक खेळाडूने काय काय खेळ केलेला आहे, कोण कोणासोबत जिंकला आहे, कोणी काय करायला पाहिजे होतं, कोणी कुठे चुका केल्या किंवा कशा पद्धतीचं आयोजन आहे, या सर्व गोष्टी आमच्या काकांकडून आम्हाला मार्गदर्शन मिळत असतं, माहिती मिळत असते. तर काकांना सुद्धा मी विनंती करतो की आमच्या स्टेजवर येऊन तुम्ही स्थानबद्ध व्हायचं आहे. आयुष गोलंदाजी मार्कवर आहे. आयुष्य या अलिबाग टेनिस क्रिकेटच्या पटलावर खूप चांगल्या पद्धतीने ठेवायचं असेल, निरोगी ठेवायचं असेल असं मी म्हणेन. खेळाच्या बाबतीत मी विचार करतोय. अक्षय पाटील स्ट्राईक एंडला आहे. आयुष गोलंदाजी मार्कवर आहे. पॉवर प्लेचं P1चं षटक आहे. ज्या वेळेला फिल्डिंगची सजावट आपण पाहतोय, गली क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्डमॅन
आणि कदाचित शॉर्ट बॅकवर्ड शॉर्ट फाईन लेग आपण म्हणूया, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक सजवलाय. पंचांकडून ग्रीन सिग्नल येतोय. मिड ऑन सर्कलमध्ये आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे आणि एक डीप स्क्वेअर लेग आहे. सो आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाजी होईल किंवा लेग स्टंपवर जोर कशी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न कदाचित होऊ शकतो. पहिला बॉल या इनिंग मधील आयुष गोलंदाजी मार्कवर राईट हँड राऊंड विकेटने. हो हलक्या हाताने चेंडूला कट करायचा होता पॉइंटच्या गॅपमधून किंवा गली क्षेत्रामधून, परंतु पहिलाच बॉल होता, त्याला सन्मान दिलाय. बाहेरचा बॉल होता, तो बाहेर मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता अक्षयने, पण निर्धारित त्या चेंडूवर त्याला यश प्राप्त झालेलं नाहीये. थोडीशी संयमी सुरुवात अक्षयने केली, परंतु अक्षय थोडासा इंजर्ड आहे. दुसरा बॉल आयुष या गोलंदाजाचा. अक्षयसाठी यावेळचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. मिड विकेट रिजन मध्ये मोठी धाव सार्थकने घेतले. चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय, प्रयत्न असफल ठरलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार दिमागदार सुरुवात करून देतोय युवराज 11 वाघेश्वर वाघरण संघाचा. अप्रतिम फटका आपण पाहिला की जिथे गॅप होती त्या जागेमध्ये अगदी चेंडूला ढकलून दिलाय आणि त्यामध्ये मिळालेलं यश वाघेश्वर वाघरण संघाला 4 धावांनी त्यांचं अकाउंट ओपन झालेलं आहे. जिंकण्यासाठी 75 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट खूप मोठं आहे. टार्गेट पार करायचं असेल तर तुम्हाला टार्गेट व्हावं लागेल. तीन चेंडूंमध्ये 4 धावा आलेल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील एक पहिला खेळाडू ज्याने आखाती देशांचा प्रवास केलाय आणि उंच लांब आणि वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट प्लेअर ऑफ अलिबाग पंकज जाधव, ज्याला प्रेमाने आपण माट्या म्हणतो, ते इथे आलेले आहेत. त्यांना सुद्धा आम्ही मुख्य मंचावर येऊन आसनस्थ होण्याची विनंती करतोय. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. पहिले 3 चेंडू त्यावर आलेले 4 धावा. संघ वाघेश्वर वाघरण अडचणीचा आहे. चौथा बॉल या ओव्हरमधील. यावेळी हलक्या हाताने चेंडू गली क्षेत्रामध्ये खेळायचा होता, गॅप निवडायची होती. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला अडवलंय, फीड केलंय, सिंगल आलेली आहे. निखिल पाटील थोडासा नाराज आहे कारण शॉर्ट सिलेक्शन इज इम्पॉर्टंट इन क्रिकेट आणि नेहमी निखिल पाटील किंवा अक्षयची जोडी ज्या वेळेला मैदानामध्ये येते, अक्षयची संयमी भूमिका, निखिलचा अग्रेसिव्ह खेळ आणि या क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आणि चांगली सुरुवात गोलंदाजाची झाली असं मी म्हणेन. योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली किंवा फलंदाजाने ते चेंडू मारण्याचा प्रयत्न केला नाही हे मात्र तितकंच खरं आहे, कारण गावच्या संघाकडून खेळत असताना 1 ते 2 फलंदाज किंवा 3 ते 4 फलंदाज जास्तीत जास्त मिडल ऑर्डरपर्यंत फलंदाजी असते, लोअर ऑर्डरला फलंदाजी नसते. पण ज्या वेळेला लोअर ऑर्डरवर गरज आली किंवा विचार केला तेव्हा जय मल्हार अलिबाग संघाच्या लोअर ऑर्डरने खूप सुंदर फलंदाजी केली पहिल्या इनिंगमध्ये. यावेळचा बॉल लोवर फुल टॉस बॉल, डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक मोठा टप्पा पार करतोय धावून, तोपर्यंत 2 धावांची पूर्तता झालेली आहे. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 7 धावसंख्या. शेवटचा बॉल या ओव्हरचा बाकी आहे. आजच्या दिवसामध्ये सुपर 8चे संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अल अजीज अलिबाग विरुद्ध स्मरणिका नौकार. या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय की लगेच टॉससाठी आमच्या स्टेजच्या समोर तुम्ही उभं राहायचं आहे. हशिकेश माळी इथे आलेले आहेत. सो अल अजीज अलिबाग शफल झालेत अकॉर्डिंग टू न्यू रूल ऑफ वाईड बॉल. तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही शफल होता आउटसाइड ऑफ स्टंपला, वाईड लाईन ही तुमची गाईडलाईन असते, ती वाईड लाईन बनते. पहिल्या षटकाची समाप्ती शांत संयमी खेळ आणि कंजूस गोलंदाजीचं प्रदर्शन, अशा पद्धतीने धावसंख्या पुढे गेलेली आहे. 7 धावसंख्या. 4 ओव्हर बाकी आहेत. 4 ओव्हरमध्ये खूप जास्त किंवा खोऱ्याने धावा ओढायच्या आहेत, टटवायच्या आहेत. मी तर म्हणेन पॉवर प्लेची शेवटची ओव्हर आहे, तर या ओव्हरमध्ये तुम्हाला P2चा फायदा घेता आला तर निश्चितपणाने घ्या. किंवा निखिल पाटीलचा वादळी खेळ या मैदानावर मागील लीगमध्ये तुम्ही पाहिलाच असेल, तशाच पद्धतीचं वादळ जर आलं तर निश्चितपणाने युवराज 11 वाघेश्वर वाघरण संघाला या मॅचमध्ये कोणीही रोखू शकणार नाही आहे. नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर मृणाल वर्सुलकर याच्या कॅप्टन्सीखाली खेळणारा जय मल्हार अलिबाग संघ खूप जास्त वेळ घेतला जातोय तुमच्याकडून. गोलंदाजी मार्कवर
सार्थक सरपाटील गोलंदाजीसाठी आलाय. अप्रतिम गोलंदाजी. नागोटणेच्या टुर्नामेंटमध्ये ज्या वेळेला अलिबाग तालुक्यातील किंवा रायगड जिल्ह्यातील आयकॉन प्लेयर खेळवण्याचा तिथे निर्णय घेतला होता आणि त्या स्पर्धेमध्ये सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून त्यांनी केलं होतं. अलिबाग तालुक्यामध्ये एक रायझिंग स्टार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्या उलट अलिबाग तालुक्यामधील एक यंगस्टार जो कमी वयामध्ये अगदी मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा त्याच्याकडे जो असलेला अनुभव आहे त्याचा फायदा या मॅचमध्ये घ्यावा लागेल, कारण समोर सुद्धा स्ट्रॉंगेस्ट संघ आहे. आणि त्या विरोधामध्ये खेळत असताना जर वाघेश्वर वाघरण संघाचा विचार केला तर या मैदानावर खेळण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. वारा कशा पद्धतीने वाहतोय किंवा त्या उलट ही विकेट कशा पद्धतीने बिहेव करते हे अगदी अक्षय पाटील किंवा निखिल पाटील यांना जरूर माहीत आहे. सार्थकचा पहिला बॉल रडारमध्ये आलाय. बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श होऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. पहिला फलंदाज युवराज 11 वाघेश्वर वाघरण संघाचा बाद झालाय, कारण पहिला चेंडू अगदी लाईन मध्ये आले होते. आउटसाइड ऑफ स्टंप मी तर म्हणेन 5वा 6वा किंवा 7व्या स्टंपवर बॉल होता. गुड लेन स्पॉटवर पडलेला बॉल अनएक्सपेक्टेड खाली राहिलाय. एक्सपेक्टेशन ऑलवेज डिस्ट्रॉय यू असं मी नेहमी म्हणत असतो, आणि ते एक्सपेक्टेशन प्री डिटरमाइंड फटका ज्या वेळेला तुम्ही खेळण्यासाठी गेलात चेंडू अनएक्सपेक्टेड खाली राहिलाय आणि त्याचा फायदा निश्चितपणाने गोलंदाजी करणाऱ्या संघाला झालेला आहे. मृणाल वर्सोलकर एक मास्टर माइंड किंवा जादूगार किंवा वेल फिनिशर किंवा वेल स्टार्टर मी म्हणेन, कारण स्टार्टिंगला फलंदाजी तो करतो. कारण महाडची जी टुर्नामेंट झाली होती त्या टुर्नामेंटमध्ये किती फ्लॅट किती जोरात षटकार तो मारत होता. आणि त्याचा फेवरेट शॉट तुम्ही सर्वांनी पाहिला असेल की कृष्णा सातपुत स्टाईलमध्ये फॉलिंग स्वीप तो लगावायचा. किरण पवारच्या साथीने का अप्रतिम फलंदाजी केली होती. अचानक पाऊस आला, त्या मॅचमध्ये कोण जिंकणार आणि ती संपूर्ण स्पर्धा मला असं वाटते कॅन्सल झाली. आदर्श पाटील मैदानामध्ये आलाय. एक वादळी खेळाची त्याच्याकडून अपेक्षा असणार आहे. संघ थोडासा अडचणीमध्ये नाही तर मोठ्या अडचणीमध्ये सापडलाय. यावेळचा बॉल राईट हँड राऊंड विकेटने बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आदर्श पाटील सुद्धा एक चुकीचा शॉट सिलेक्शन करून मैदानाच्या बाहेर. पेन ड्रॉप सायलेन्स. परिस्थिती बिकट तेवढाच गोलंदाज तिकट. अशा पद्धतीने चेंडू आपण टाकताना सार्थक सर पाटील आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पहिला चेंडू ज्या वेळेला अक्षय पाटील बाद झाले, दुसऱ्या चेंडूवर आदर्श पाटील बाद झाले. 2 पाटलांना चेंडूवर इथे बाद करून टाकलेला आहे. आणि निश्चितपणाने आदर्श पाटील बाद झाल्यानंतर रूपम म्हात्रेला मैदानामध्ये यावं लागलं. मागील स्पर्धेमध्ये केलेली चांगली कामगिरी, बॉक्स क्रिकेट खेळण्याचा ज्याच्याकडे अनुभव आहे, परंतु ज्या वेळेला वाघेश्वर वाघरण संघ अडचणीत सापडतो रूपम म्हात्रे त्या संघाला बाहेर काढण्यामध्ये नेहमी सफल ठरतो. निखिल पाटील सोबत 20 ते 30 धावांची किंवा मी तर म्हणेन पहिले 5 ते 6 बॉल खेळणं फार गरजेचं आहे. जर हे दोघं जण सेट राहिले, शेवटपर्यंत राहिले, तर मात्र मृणाल वर्सोलकर आणि जय मल्हार अलिबाग या संघाला निश्चितपणाने थोडेसे टेन्शन जरूर वाढवणारे प्रसंग मैदानामध्ये घडू शकतात. यावेळी हो अप्रतिम डिलिव्हरी, कारण यॉर्कर चेंडू टाकला आणि त्या उलट आपण म्हणूयात की हा विकेट हॅट्रिकचा संधी होता. ती संधी होती आणि त्या संधीला अनुसरून ज्या वेळेला यॉर्कर बॉल टाकलाय. बघा ऍक्शन सार्थक पाटीलची खूप सुंदर आहे. तुम्ही ड्रीम्सcricket.in च्या माध्यमातून पाहत जरूर असाल. सन्माननीय स्वप्नील संजय पाटील पळी यांच्याकडून या मंडळासाठी या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची देणगी आली. थँक्यू सो मच. या वेळचा बॉल बघा रडार मध्ये आला होता, बॉलच्या लाईन मध्ये आले होते, बॅटच्या अगदी टो पासून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. टोला स्पर्श जरूर झालेला नाहीये. सलगचे आपण पाहतोय चौथा हा डॉट बॉल, त्यामध्ये 2 विकेट्स. सार्थक सर पाटीलची अगदी सरशी गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळचा फटका चांगला आहे, कनेक्शन दर्जेदार, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा उडून नाही तर डायरेक्टली बॉल सीमारेषा पार गेलेला आहे. रूपम म्हात्रेच्या बॅटमधून षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जातीये. धावसंख्या 13. या इनिंग मधला पहिला षटकार किंवा पहिला मोठा स्ट्रोक आपण म्हणूयात. निखिल पाटील जोपर्यंत मैदान आहे तोपर्यंत निखिल है तो मुमकिन है असं आपण म्हणूयात. सार्थकच्या गोलंदाजीवर आलेली ही पहिल्या धावा आपण स्कोर कार्ड मध्ये पाहिलेल्या आहेत. 13 धावा, 2 विकेट्स. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. एज लागलेली आहे, गली किंवा मी तर म्हणेन फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होता. पहिल्या ओव्हरची समाप्ती झालेली आहे, दुसऱ्या ओव्हरची समाप्ती झालेली आहे. पॉवर प्लेच्या 2ही ओव्हर समाप्त झाल्यात, त्यामध्ये धावा आल्यात त्या फक्त 13.
तशीच काहीतरी परिस्थिती या जय मल्हार अलिबाग संघाची होती आणि निश्चितपणाने या मॅच मध्ये कंबर कसून फलंदाजी करावी लागेल आणि प्रत्येक बॉल किंवा प्रत्येक 2 बॉल मागे एक मोठा स्ट्रोक घेणं भाईजान फार गरजेचं असणार आहे. क्रिकेट रसिक यासाठीच आलेले असतात, कारण टेनिस क्रिकेटमध्ये सध्या चौकार षटकार पाहणं सर्व रसिक प्रेक्षकांना आवडत असतं, परंतु एखादा गोलंदाजी करणारा संघ चांगली गोलंदाजी करतो तो फक्त आपल्या गावचा संघ आवडतो, बाकीचे आवडत नाही. पहिल्या 2 ओव्हर 2 विकेट्स 13 धावा. अडचणी या महान लोकांच्या आयुष्यामध्ये असतात, नाहीतर राम वनवासाला कशाला गेले असते, कृष्ण कारावासामध्ये कशाला गेले असते. तुम्ही, मी आणि इथे असणारे 80% लोक फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, नाईट शिफ्ट कशाला. पहिल्या 2 ओव्हर समाप्त झाल्यात. जे रिस्ट्रिक्शन होते, जे बंधनं होती, ती बंधनं आता तोडली गेलेली आहेत. बंधनं म्हणजे काय आहेत क्रिकेटमध्ये, की 38 सर्कलमध्ये बॅटरला बेनिफिट मिळावा यासाठी क्रिकेटमध्ये थोडेसे बदल केलेत, क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केले जातात. 3 ते 4 वर्षांमध्ये बॉलर नेम सांगायचा आहे. त्याने टाकलेला पहिलाच बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला आयुष आहे. वा, कमालीची विकेट. ही विकेट मिळाली आणि जसं सेलिब्रेशन मृणाल वर्सोलकरच्या समोर निखिल पाटीलने केलं होतं तशाच पद्धतीचं सेलिब्रेशन मृणाल वर्सोलकर सुद्धा निखिल पाटीलच्या समोर करत असताना, गोलंदाजाचं नाव माहित नाहीये परंतु पहिल्या चेंडूवर कार नाव आहे, लाजवाब सर्वेशने अप्रतिम चेंडू टाकला. खरं तर चेंडू खराब होता, कनेक्शन एकदम खराब झालं आणि त्या अनुषंगाने ज्या वेळेला फटका निखिल पाटीलने मारला तो मैदानाच्या बाहेर जाणं अपेक्षित होतं आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सजवला होता. फलंदाज निखिल पाटील बाद. आज कदाचित मी तर म्हणेन, आपण बोलीभाषेमध्ये म्हणतो ना, आज कुणीतरी कुठल्या तरी वाईट माणसाचा चेहरा पाहून आले असतील. नासका तोंड बघून आलोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल जातोय. निखिल धुमाळ. ओव्हर मिळाली होती स्वतःला टाकण्यासाठी, त्यावेळेला खूप जास्त धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता संघ अडचणीमध्ये आहे. लोअर ऑर्डरवर पूर्णतः जबाबदारी आहे. सर्वेशने टाकलेला पहिलाच बॉल, निखिल पाटीलची विकेट आणि वाघरण संघ अडचणीमध्ये. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, लेमन कट असू द्या, स्लाइस असू द्या किंवा त्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्क्वेअर कट. हा शॉट क्रिकेटच्या आपल्या इंडियन क्रिकेटमध्ये गुंडप्पा विश्वनाथ स्टार्टिंगला चांगले मारायचे, सध्याच्या घडीला के.एल. राहुल असू द्या. टेनिस क्रिकेटमध्ये योगेश पेंडकर घाऱ्या खूप चांगल्या पद्धतीने खेळतो आणि तशा पद्धतीने स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळचा बॉल दिशाहीन आहे. वाईट बॉलचा इशारा निश्चितपणाने देऊन जाईल. पंचांचं कौतुक करेन, कारण मागील टुर्नामेंट पासून या टुर्नामेंट पर्यंत अगदी बारकाईने त्यांचं या प्रत्येक स्पर्धेमध्ये किंवा प्रत्येक बॉलवर किंवा प्रत्येक मुवमेंटवर त्यांचं लक्ष आहे. एखादा चुकीचा डिसिजन किंवा एखादा फेवरेबल डिसिजन आला नाही तर पंचांवर बऱ्याच टीका केल्या जातात. यावेळी स्कूप केलाय मागच्या बाजूला आणि चेंडू सीमारेषा पार फरार होणार 4 धावांसाठी. मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. ते कधी येतील, केव्हा येतील हे फार गरजेचं आहे. रूपम म्हात्रे, त्याच्याकडे मिळालेले कानमंत्र आणि निखिल धुमाळ याने आपल्या खेळीला थोडंसं सजवताना पाहायला मिळालेलं आहे. अल अजीज अलिबाग. पुन्हा एकदा सर्व दर्दी क्रिकेट रसिकांसाठी जे आमच्यासोबत लाईव्ह जोडलेले आहेत त्यांच्यासाठी खुश खबर आहे. आरोही स्पोर्ट्स मरियाई लेव्ही आयोजित दमदार आमदार स्पॉन्सर्ड बाय ही स्पर्धा आहे आणि स्पर्धेचं नाव आहे अलिबाग बिग बॅश. यावेळचा खूप सुंदर बॉल आहे आणि ही स्पर्धा जी आपण पाहतोय अलिबाग बिग बॅश जी जानेवारी एंडिंगला होणार आहे आणि या स्पर्धेचं ठिकाण असणार आहे BCC तिनविऱ्याचं मैदान. सर्वेशची सुंदर गोलंदाजी. मॅच मधील पूर्णतः दम काढून घेतलेला आहे. लगातारचे 2 डॉट बॉल. सर्वेशची गोलंदाजी खूप सुंदर होती आहे. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेली आहे मृणाल वर्सोलकर, जो की मास्टर माइंड आहे
मृणाल वर्सोलकर यांचा संघ नेहमीप्रमाणे सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर इथून स्पॉन्सर्ड केला जातो. यावेळचा बॉल शॉर्ट फिश पद्धतीचा बॉल मारायचा होता पॉइंटच्या दिशेला, कव्हर्स मध्ये गेलाय, सिंगल आलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता परंतु वेळच्या वेळी थांबवलंय. धावसंख्येमध्ये 1 ने बदल झालाय. धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. त्यामुळे मी मृणाल वर्सोलकर आणि टीम जय मल्हार अलिबाग संघाला सांगेन की खूप जास्त वेळ आपल्याला घ्यायचा नाहीये. मॅच अगदी तुमच्या फेवरमध्ये चालू आहे किंवा त्या उलट मी म्हणेन वाघेश्वर वाघरण संघाला आता प्रत्येक बॉल सीमा रेषे पार पोचवावा लागेल. रूपम म्हात्रेकडे ती कॅपॅबिलिटी आहे आणि रूपम म्हात्रे तो करू शकतो. मागील स्पर्धेमध्ये अशाच पद्धतीच्या धावांची गरज असताना रूपम म्हात्रेने स्टार्टिंग पासून अगदी अग्रेसिव्ह खेळ केला होता आणि तशाच पद्धतीचा अग्रेशन आता गरजेचं आहे. स्मरणिका 11 नौखार संघाने टॉस जिंकलाय. सो अल अजीज अलिबाग रेडी राहायचं आहे. आरोही स्पोर्ट्स आयोजित बिग बाश स्पर्धा क्रेज वाढणार. आयुष पुन्हा एकदा आलाय. वैयक्तिक दुसरं षटक स्वतःच्या स्पेल मधील शेवटचं षटक घेऊन आलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये खूप जास्त बॉल ट्रॅव्हल होतो. हाच या मैदानावरचा इतिहास आहे आणि या इतिहासाला साक्षी मानून मारलेला फटका मैदानाच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. निखिल धुमाळ इथे मात्र धुलाई करतोय पहिल्या चेंडूवर आयुषची. खूप सुंदर स्ट्रोक होता. तसं पाहिलं गेलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु ज्या वेळेला बॅट थोडीशी लेट आली परंतु कनेक्शन चांगलं झालंय. मिडल ऑफ द बॅट चेंडू कनेक्ट झालाय आणि त्या अनुषंगाने चेंडू काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पार पोहोचलेला आहे. मिड विकेट आणि काऊ कॉर्नर मी म्हणेन. धावसंख्या 6 ने पुढे गेले. यावेळी सरळ खेळलाय अलॉंग द कार्पेट. जमिनीवर अगदी घरंगळत गेलाय. लोटांगण घालत गेलाय. सिंगल आलेली आहे. इक्का दुक्का निकालने से कुछ नहीं होगा. चौके छक्के तो लगाने ही पडेंगे. पहिल्या किंवा दुसऱ्या बॉलवर किंवा नेक्स्ट पहिल्या बॉलवर किंवा दुसऱ्या बॉलवर तुम्हाला मोठे फटके मारणं अपेक्षित आहेत. आज dreamscricket.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. त्या सर्व नवीन प्रेक्षकांसाठी सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय. यावेळचा बॉल पहा. बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श झालाय आणि फलंदाज इथे मात्र बाद होऊन माघारी परततील. औपचारिकता बाकी आहे. रूपम म्हात्रे बिहाइंड द विकेट, कॉट बिहाइंड द विकेट अशा पद्धतीने ते बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटर नेम सांगा जरा. तन्मय अर्थातच आय थिंक मॉडेलिंग खूप चांगल्या पद्धतीने करतायत आणि या क्रिकेटच्या मैदानावर त्यांना आयकॉन व्हायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील. चेंडू वाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेरून आलाय कारण कायकांना वाटलं असेल की बॉल अगदी यष्ट्यांवरून आलाय मग पंचांनी वाईट बॉल का दिला. लेग स्टंपच्या बाहेरून आतमध्ये आला. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. चौथी ओव्हर मार्गस्थ आहे. आयुष्य खूप सुंदर षटक आपण पाहतोय. BCC दिनवीरा आयोजित ही क्रिकेट स्पर्धेचा 3रा दिवस आणि महत्त्वपूर्ण लॉट्स आहे. यॉर्कर चेंडू पंचांकडून बोट आकाशाकडे वरती केलं जाते आणि तन्मय सुद्धा बाद होऊन माघारी परततील. शांत मॅच झालेली आहे. कदाचित आज वाघेश्वर वाघरण संघाचा दिवस नसावा परंतु प्रत्येक पराभवातून तुम्हाला शिकण्यासाठी बरंच काही असतं. ज्या वेळेला झालेल्या चुका आहेत. पहिल्या 2 ओव्हरपर्यंत खूप चांगलं चाललं होतं. एक बॉलर खूप इम्पॉर्टंट असतो. प्रत्येक टीममध्ये 4 ते 5 बॉलर तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे कारण सध्याच्या घडीला मॅक्सिमम 6 ओव्हरची मॅचेस खेळवतात. ज्या आयकॉनिक टुर्नामेंट होतात किंवा मोठ्या टुर्नामेंट होतात तिथे मात्र फक्त 8 ओव्हरच्या मॅचेस असतात. बाकी 4 ओव्हर ओळ म्हणजे वेळ संपला तर 2 ओव्हर 3 ओव्हर अशा पद्धतीचे क्रिकेट चालू असतं. त्यामुळे प्रत्येक संघामध्ये मिनिमम 4 बॉलर असणं, फिक्स 4 बॉलर असणं फार गरजेचं असणार आहे. धावसंख्या सिंगल डबल्सने हालती राहतीये. निखिल धुमाळने मधल्या फळीमध्ये खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. यावेळचा बॉल मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची आता गरज होती परंतु वेळ निघून गेलेली आहे. वेळ कोणासाठीच थांबत नाही आहे. टाइम इज मनी फॉर ऑल ऑफ यू आणि
चौथ्या षटकाची सुद्धा समाप्ती झालेली आहे. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 29 रन ऑन अ स्कोर कार्ड. 6 मध्ये 46 ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 44 बनताना मी स्वतः पाहिलेले आहेत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये राहुल जोगाडिया विरुद्ध जिग्नेश पटेल त्या 44 धावा बनल्या होत्या. आता राहुल जोगाडिया म्हटलं की 13 वर्षाचा मुलगा टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण झाला आणि 2013 साली प्रेक्षकांमधून त्याला 50,000 रुपयाचं प्राइज मिळालं होतं. टोटल कॅश प्राइज 50,000 रुपये. शेवटची ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेत. नावाचा जरूर पत्ता नाहीये, परंतु हा मारलेला फटका मिड विकेट रिजन मध्ये जरूर जातोय. राज आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 5 बॉल. स्मरणिका 11 नवखर संघाने टॉस जिंकलाय. कोणता डिसिजन असेल याची प्रतीक्षा जरूर असेल, पण निश्चितपणाने हा सामना ऑलमोस्ट जय मल्हार अलिबाग संघाने जिंकलाय. विकेटच्या बिहाइंड मृणाल वर्सोलकरच्या हातामध्ये झेल जातोय. फलंदाज बाद होत आहेत. शेवटचे काही बॉल बाकी असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. आज खरं तर निखिल पाटील आणि त्यांच्या गावातील काही खेळाडू टीममध्ये उपस्थित नाही आहेत. मग मला असं वाटतं की अलंकार सुद्धा दिसत नाही आहे टीममध्ये. त्यानंतर बरेचसे खेळाडू आहेत ते दिसत नाही आहेत. त्यामुळे एक जी फिक्स टीम असते, प्लेइंग 11 असते. राजेश राजा. शेवटचे काही बॉल. आडव्या बॅटने खेळायचा होता. राजाच्या बॅटला सुद्धा बॉल लागत नाहीये. निर्धाव चेंडू. लेग कटर बॉल टाकण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये कट फार इम्पॉर्टंट असतो. ज्या वेळेला तुम्ही चेंडू चेक करण्यासाठी जाता, एखादा कट असेल तर तो बॉल तुम्ही घेत नाहीत. आणि ज्या वेळेला गोलंदाज तशा पद्धतीचे चेंडू कट करतो, स्विंग करतो, त्यावेळेला फलंदाजांना त्याचा धोका नक्कीच पत्करावा लागतो. यावेळी कनेक्शन खूप खराब होतं. शॉट सिलेक्शन सुद्धा खराब होतं आणि त्या अनुषंगाने आयुष्य हातामध्ये झेल जातोय. फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅटर पाठवायचा आहे. 7 विकेट्सचं पतन झालेलं आहे. चेतन मैदानामध्ये येतोय. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये आहे. औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये, परंतु नेक्स्ट मॅच खूप महत्वाची आहे, दर्जेदार असणार आहे. स्मरणिका 11 नवखार संघाच्या खेम्यामध्ये मोन्या जरूर उपस्थित नाही आहे, परंतु सुमित भगत, राजा, हाशिकेश माळी आणि जय या खेळाडूंवर पूर्णतः जबाबदारी असणार आहे. आय थिंक अथर्व सुद्धा नाही आहे. आविष्कार सॉरी. आता खूप मजा येऊ शकते. स्विंग इन द मॅच. डॉट बॉलची सांगता. शेवटचा बॉल आहे. चला लवकर घ्या, स्पीडअप करा. आणि टॉस जिंकलाय स्मरणिका 11 नवखार संघाने. सो डेफिनेटली त्यांनी फिल्डिंग घेतलेली आहे. सो अल अजीज अलिबाग संघ तुम्ही रेडी राहायचा आहे. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. रिव्हर्स स्विफ्टचा फटका. खूप सुंदर स्ट्रोक्स लगावलाय. शेवट खूप गोड केलाय. फटका दर्जेदार ठोकलाय, परंतु सामना जिंकलाय तो जय मल्हार अलिबाग संघाने. विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन. नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आयुष, ज्याने 25 धावा आणि वैयक्तिक 2 षटकं हाताळत असताना 17 धावा आणि 2 विकेट्स घेतल्या. 25 धावा 2 विकेट्स अष्टपैलू कामगिरी करणारा आयुष उर्फ कलवा हा ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा किताबचा हकदार. तर मी सन्माननीय अनिल पाटील, त्याचबरोबर जे जे मान्यवर आहेत त्यांना मी विनंती करतोय